2022च्या यादीनुसार गौतम अदानी हे भारत आणि आशियातील सर्वात मोठे श्रीमंत व्यक्ती होते, पण देणगी देण्याच्या बाबतीत ते अन्य श्रीमंतांच्या तुलनेत खूपच मागे होते। गेल्या वर्षी त्यांनी 130 कोटी रुपयांची देणगी दिली होती। देणगीच्या बाबतीत 7 भारतीय कुटुंब त्यांच्या पुढे आहेत। विप्रोचे अजीम प्रेमजी या यादीत पहिल्या क्रमांकावर होते। ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या यादीनुसार अदानी हे 142 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती होते। या उलट विप्रोचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ उद्योगपती प्रेमजी 24.6 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील श्रीमंतांच्या यादीत 47व्या क्रमांकावर बसलेले होते। पण देणगी देण्याच्या बाबतीत प्रेमजी यांनी दोन्ही हातांनी दान केलं होतं। देणगीच्या बाबतीत प्रेमजी अँड फॅमिली भारतात पहिल्या क्रमांकावर होते, तर अदानी कुटुंब 8व्या क्रमांकावर होतं। त्याचमुळे सध्या अदानी कुटुंब वेगवेगळ्या कारणानं चर्चेत येतंय। अदानी सध्या बरीच समाजसेवा करताना दिसत आहेत। आता हे नक्की कशासाठी आणि अदानी सध्या कोणकोणत्या प्रकारे लोकांची मदत करत आहेत जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात। नमस्कार, मी सारिका। प्राईम संवाद या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करते। भारतात अंबानी कुटुंबाबद्दल लोकांना बरंच आकर्षण आहे। अंबानी कुटुंबाच्या लग्न सोहळ्याचे तर सगळेच फॅन आहेत। मात्र सध्याच्या घडीला गौतम अदानी आणि त्यांचं कुटुंब बरंच चर्चेत आहे। मग ते अदानी कुटुंब करत असलेल्या समाजकार्याबद्दल आणि देणग्यांबद्दल असो की उद्योगपती गौतम अदानी यांचा धाकटा मुलगा जीत अदानी आणि दिवा शहा यांच्या लग्नाबद्दल असो। यांचा नुकताच अहमदाबादमध्ये पारंपरिक पद्धतीने विवाह झाला। या खास प्रसंगी गौतम अदानी यांनी समाजसेवेच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल उचललं आणि 10,000 कोटी रुपयांची देणगी जाहीर केली। समाजातील विविध घटकांना सामाजिक दर्जाच्या परवडणाऱ्या सुविधा प्रदान करण्याच्या उद्देशाने आरोग्य सेवा, शिक्षण आणि कौशल्य विकास क्षेत्रात त्यांच्या कुटुंबाकडून हे दान असेल। गौतम अदानी म्हणाले की त्यांची देणगी एका मोठ्या योजनेचा भाग आहे, ज्याद्वारे परवडणारी रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय आणि K-12 शाळा स्थापन केल्या जातील। याशिवाय रोजगाराशी संबंधित शिक्षण आणि कौशल्य अकादमीचे जाळे देखील वाढवले जाईल, जेणेकरून तरुणांना उच्चस्तरीय जागतिक कौशल्य आत्मसात करता येईल। अदानी समूहाचा हा प्रयत्न विशेषतः देशातील त्या भागांवर लक्ष केंद्रित करेल जिथे आरोग्य आणि शिक्षण सुविधांचा अभाव आहे। अदानी कटुपल्ली पोर्टनं अदानी फाउंडेशनच्या माध्यमातून तमिळनाडूतील चेन्नई येथील लाईट हाऊस पंचायतीतील तिरुमलाई नगर येथे एका कौशल्य विकास केंद्राचं उद्घाटन केलं, जे मच्छीमार समुदायातील 240 महिलांना शिलाई आणि भरत कामाचं प्रशिक्षण देईल। या उपक्रमाचा उद्देश त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं आणि त्यांना फायदेशीर रोजगार मिळवून देणं किंवा चांगल्या उपजीविकेसाठी स्वतःचे व्यवसाय सुरू करण्यास मदत करणं हा आहे। सोबतच आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत सोसायटी म्हणजेच इस्कॉन आणि अदानी ग्रुप यांनी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यात महाप्रसाद सेवा कार्यक्रम सुरू केलाय। 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी या कालात हा कार्यक्रम चालणार आहे। त्यामुळे एकेकाळी कुठेही चर्चेत नसणारे अदानी मात्र 2024 पासून बरेच चर्चेत येऊ लागले आहेत। त्यामुळे अदानी आता त्या अंबानीपेक्षा किती वेगळे आहेत असं दाखवण्याचा प्रयत्न करतायत असं म्हटलं जातंय। सोबतच अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांचे वडील शांतीलाल अदानी यांची जन्मशताब्दी जयंती आणि गौतम अदानी यांच्या 60व्या वाढदिवसानिमित्त अदानी कुटुंबाने विविध सामाजिक उपक्रमासाठी 60,000 कोटी रुपयांची देणगी देण्याचं वचन जाहीर केलंय। अदानी फाउंडेशनद्वारे हा निधी प्रशासित केला जाणार आहे। अदानी समूहाचे अध्यक्ष श्री गौतम अदानी याबाबत बोलत होते। प्रेरणादायी अशा माझ्या वडिलांच्या 100व्या जयंतीबरोबरच चालू वर्ष हे माझ्या 60व्या वाढदिवसाचं वर्ष देखील आहे आणि म्हणूनच माझ्या कुटुंबानं 60,000 कोटी रक्कम ही आरोग्य सेवा, शिक्षण आणि कौशल्य विकासाशी संबंधित अशा धर्मादाय उपक्रमांसाठी विशेषतः देशाच्या ग्रामीण भागासाठी विनियोग करण्यासाठी जाहीर केली आहे। मूलभूत स्तरावर या तिन्ही क्षेत्रांशी संबंधित या उपक्रमाकडे सर्वसमावेशकतेने पाहिलं पाहिजे आणि यामार्फतच न्याय, समता आणि भविष्यासाठी सज्ज अशा भारत निर्माणकरिता एकत्रितरित्या आपण सारथ्य निर्माण करत आहोत। मोठ्या उपक्रमाचं नियोजन आणि त्याच्या अंमलबजावणीचा आमचा अनुभव आणि अदानी फाउंडेशनने केलेल्या कार्यातून मिळालेला वस्तुपाठ हे आम्हाला अशा मोहिमेला अनोख्या रीतीने गती देण्यास सहाय्यभूत ठरेल। अदानी कुटुंबाच्या या योगदानामुळे आमच्या ग्रोथ विथ गुडनेस या तत्वज्ञानाची पूर्तता करण्यासाठी अदानी फाउंडेशनच्या आजवरच्या प्रवासात बदल घडवून आणण्याची उत्कट इच्छा असलेल्या काही उज्ज्वल असं मन आकर्षित करण्याचा आमचा मानस आहे असंही ते म्हणाले। त्यामुळे आता अदानी कुटुंबाची ही बदलती भूमिका त्यांना कशा प्रकारे फायदेशीर ठरणार?
सोबतच तुम्हाला अदानी यांच्या या बदललेल्या भूमिकेबद्दल काय वाटतं? अदानी यांच्या समाजकार्याला ते टाटा समूहाशी बराबरी करू इच्छितात असं म्हटलं जातंय, हे कितपत योग्य आहे? याबाबत तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.